मित्रांनो नमस्कार. माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करतो आहे. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे मी या चॅनलवर शेळीपालनाविषयी वेगवेगळे टॉपिक घेऊन येत असतो आणि आपल्या शेळीपालकांना मार्गदर्शन करत असतो. आणि चांगल्या प्रकारे जिथं फार्म हाऊस आहेत, जिथं शेळीपालन आहेत, गोटशेड आहेत, तिथं चांगल्या प्रकारे माहिती गोळा करून तुम्हाला चांगल्या प्रकारे माल मिळण्यासाठी किंवा चांगल्या प्रकारे जिथं शेळीपालन आहे तिथं माहिती मिळवण्यासाठी मी माझा मनापासून प्रयत्न असतो. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे मी आज माझ्यासाठी भाग्याचा दिवस म्हणावा लागेल, कारण मी अशा एका चांगल्या उत्कृष्ट व्यवस्थापन असलेल्या एका गोट फार्मवर आलेलो आहे. आणि गोट फार्मचं नाव आहे मनी ॲग्रो गोट फार्म सावर्डे म्हणून आहे, हातकणंगले तालुका, कोल्हापूर डिस्ट्रिक्टमध्ये. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला शेळी विक्रीसाठी आहेत आणि इथं सर्व शेळी ज्या आहेत हे आता हा जो कंपार्टमेंट आहे मी आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहात, ह्या सगळ्या पहिलारू शेळ्या आहेत. म्हणजे ऑलरेडी आता ह्या गाभण आहेत, 2-3 महिन्याच्या शेळ्या ह्या गाभण आहेत. आणि ह्या मदर गोट्स आपण म्हणतो, ज्यांना खरोखर शेळीपालन पुढं करायचं आहे आणि पुढं त्यांची वंशावळ जपायची आहे. आपल्याला माहिती आहे की शेळीपालनामध्ये चांगले आपल्याला 7-8 वेत येत असतात पहिली, आणि त्या 7-8 वेतामध्येच आपल्याला शेळीपालनाचं प्रॉफिट घ्यायचं असतं. तर ह्या पहिल्या रूपाटे आहेत. म्हणजे शेळीपालनामध्ये पहिली स्टेज आहे की पहिले येणारी वंशावळ खूप महत्त्वाचं आहे. आणि वंशावळामुळे आईवडिलांचे गुण खूप महत्त्वाचे असतात. आपल्याला वडील म्हणजे आपण मेल गोट म्हणतो, तर त्याचा मेल जो गोट आहे तो आपल्याला इमेजमध्ये दिसतो आहे. तो बघा अतिशय धष्टपुष्ट आहे आणि शरीराने तंदुरुस्त आहे आणि त्याची येणारी वंशावळी निश्चित तुम्हाला चांगल्या प्रकारे भविष्यात मिळून जाईल. तर अशा पद्धतीने हा त्यांचा मेल गोट आहे, हा मेल आहेत. आणि ह्या मेल गोटपासून ब्रीडिंग झालेला म्हणजे फीड झालेला म्हणतो आपण, ग्रामीण भागामध्ये वेगवेगळे शब्द वापरले जातात. तर ह्या बोकडापासून आपल्याला ह्या शेळ्यापासून मिळणारी वंशावळ ही चांगल्या प्रकारे किड्स मिळू शकतात. म्हणजे बोकड आईवडिलांचे गुण खूप चांगल्या प्रकारे आपल्याला घेता येतात. तर हा मेल बघा, त्याची हाईट बघा. आणि हा बिटल जातीचा बोकड आहे. मी माझा क्रॉस ब्रीडिंगचा एक व्हिडिओ आहे, तर त्याच्यामध्ये मी उल्लेख केलेला आहे की मेल बिटल हा आपल्या कुठल्याही फिमेल शेळीला चांगल्या प्रकारे बीट घेतलं तर वजन वाढ मिळते, दुधाचं प्रमाण चांगलं मिळतं आणि शरीर पण चांगलं मिळतं. तर हा बिटल जातीचा हा नर आहे. हा आपण वेगवेगळ्या फिमेल जातीला आपण ब्रीड करतो आणि त्यांच्यापासून आपण पैदास निर्माण करतो. तर ह्या पहिल्या रूपाटे आहेत. म्हणजे पहिलं कीड येणारं जे आहे, जे लहान शेळी आहे पिल्लू, तर हे चांगल्या प्रकारेच उपजणार, कारण हा मेलगोटच आहे. तसा अतिशय बघा आपल्याला किती चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स देतो आहे. बिटल आपल्याला माहिती आहे, बिटलची खास वैशिष्ट्य आहेत, कान लांब असतात, शरीर चांगलं असतं आणि ही हवामानाला चांगल्या प्रकारे तग धरते आणि दुधासाठी ही बिटल शेळी पण चांगली आहे. तर हे कॅरेक्टरिस्टिक आहे बिटल शेळीची. हा मेल बिटल आहे. त्याच्यापासून आपल्याला ह्या शेळ्या ज्या आहेत. आणि ह्या फार्म हाऊसमध्ये विशेष म्हणजे मित्रांनो, ह्या मनी ॲग्रो सावर्डेचा जो फार्म हाऊस आहे त्यांनी इथं तयार केलेले ह्या मदर गोट्स आहेत. म्हणजे किड्स जे तयार झालेत त्यांना ह्यांनी इथं फीड करून तयार केलेलं आहे आणि ह्या सर्व विक्रीसाठी आहेत. म्हणजे आपल्याला खरोखर शेळ्या घ्यायच्या असतील, पहिला ज्यांना नवीन शेळीपालन करतायत त्यांच्यासाठी ही चांगल्या प्रकारची संधी आहे. आणि तीच तुम्हाला संधी इथं येऊन तुम्ही पहा, मॅनेजमेंटची डिस्कशन करा, त्यांचे रेट पहा आणि क्वालिटी आहे. मित्रांनो, आपल्याला क्वालिटी जर चांगली मिळत असेल तर आपल्याला व्हॅल्यू नसते पैशाची, क्वालिटी महत्त्वाचं असते. आज बाजारामध्ये बऱ्याच ठिकाणी शेळ्या मिळतात, पण आपल्याला माहिती आहे फसवलं जातं. आपल्याला इथं खात्रीशीर माल दिला जातो आणि व्यवस्थापन मॅनेजमेंट खूप चांगला आहे. चांगल्या प्रकारे त्यांना मेडिसिन दिले गेले आहेत. पूर्ण व्हॅक्सिनेटेड शेळ्या आहेत ह्या पहिलारूच्या. इथं तयार केलेला त्यांनी माल हा, म्हणजे स्वतः त्यांनी पूर्ण लहान कीडपासून आत्तापर्यंत त्यांचं जे 8-9 महिन्याचे ह्या आता शेळ्या आहेत आणि त्यांचं फीड झालेलं आहे. हा एक चांगला विक्रीसाठी माल आहे. तर तुम्ही येऊन व्हिजिट द्या. दुसरा एक मित्रांनो कंपार्टमेंट आहे, ज्या कंपार्टमेंटमध्ये ह्यासुद्धा शेळ्या विक्रीसाठी आहेत. म्हणजे काही शेळ्या लागलेल्या आहेत, म्हणजे आपण म्हणतो फीड झालेल्या आहेत, आणि काही फीड व्हायच्या आहेत. म्हणजे ह्या आपण ड्राय म्हणतो. ह्याला फीड चांगल्या प्रकारे केली तर ह्याला पण आपण बिटल किंवा आपल्याला जी वंशावळ पाहिजे वडिलांची ती आपण वंशावळ घेऊ शकतो. तर हा एक कंपार्टमेंट आहे, हा पण विक्रीसाठी आहे. म्हणजे काही शेळ्या ह्या फीड झालेल्या आहेत, काही शेळ्या फीड व्हायच्या आहेत. तर ह्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता.
या पहा आणि त्याप्रमाणे पण घ्या. याच्यात ह्या कंपार्टमेंटमध्ये पण चांगल्या शेळ्या क्वालिटी मिळू शकतात आणि अनेक कंपार्टमेंट त्यांचं आहे आणि त्या कंपार्टमेंटमध्ये म्हणजे कसं आहेत फक्त 6-7 महिन्याच्या शेळ्या आहेत. अजून त्यांना फिडिंगला अजून यायच्या आहेत म्हणजे ड्राय आहेत म्हणतो पूर्ण. आणि ह्या पूर्ण ड्राय शेळ्या त्यांनी वेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत म्हणजे फीड झालेल्या फीड काही व्हायच्या आहेत काही व्हायच्या झालेल्या आहेत आणि पूर्ण एक ड्राय आहे म्हणजे फीड व्हायचे आहेत पूर्ण फूड व्हायचंच आहे त्यांचं म्हणजे. तर हा एक कंपार्टमेंट आहे म्हणजे ज्यांना खरोखर अशा पद्धतीनं निवडायच्या शेळ्या तर त्यांनी इथं या आणि व्हिजिट द्या. चांगल्या प्रकारे तुम्हाला इथं व्यवस्थापन विक्रीसाठी चांगल्या प्रकारे माल मिळून जाईल. आणि नवीन शेळीपालक आहेत त्यांनी अशा फार्म हाऊसमधून शेळ्या घ्या. मित्रांनो मी बऱ्याच वेळा शेळीपालकांना सांगत असतो की तुम्ही बाजारात जाता कुठूनल्या तरी बाजारातून विना व्हॅक्सिनेटेड ज्याला काहीच माहिती नसतं त्या शेळ्या निवडता तुम्ही आणि नंतर मग म्हणता की शेळीपालन हा व्यवसाय हा काही व्यवसाय म्हणजे या व्यवसायामध्ये खूप नुकसान आहे. तर तसं नसतं मित्रांनो. सर्व व्यवस्थापनावर असतं आपल्या सिलेक्शनवर असतं. चांगल्या शेळ्या निवडणं आणि त्याच्यातून पैदास घेणं हा या व्यवसायाचा मेन कणा आहे. तर अशा पद्धतीनं हा एक छोटासा व्हिडिओ आहे. या आपल्या मनी ॲग्रो फार्म आहे हा सावडेमध्ये स्थापित आहे. तर या इथं आणि या पहिल्या ऋतू तुम्ही शेळ्या निवडा. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.